श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीम नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी समर्पित आहे. या दिवशी महालक्ष्मी अष्टक, श्री सूक्त, माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र अवश्य पठन करावा. श्रावण महिन्यामध्ये ज्या वेळेला शिवतत्व जागृत झालेलं असतं अशा वेळेला माता लक्ष्मीची देखील उपासना अवश्य करावी. आणि त्यातल्या त्यात श्रावण शुक्रवारी माता लक्ष्मीची उपासना अत्यंत प्रभावी मानली जाते. आज मी आपल्याला एक साधना, एक उपाय सांगणार आहे. प्रत्येक श्रावण शुक्रवारी आपण प्रत्येकाने हा उपाय करा. आपलं दुर्भाग्य दूर होईल, आर्थिक परिस्थिती सुधारेल. आपल्याला ही सेवा सकाळी किंवा संध्याकाळी करायची आहे. आपल्या जवळपास कुठं शिवालय असेल त्या ठिकाणी जाऊन किंवा आपल्या घरामध्ये शिवलिंगावरती अभिषेक करायचा, म्हणजेच शिवलिंगाला पाण्याने, दुधाने स्नान घालायचं. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून शिवलिंगावरती अभिषेक करायचा आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून कमलात्मक मंत्र ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः हा मंत्र 11 वेळेला, 21 वेळेला किंवा 108 वेळेला मनोभावे जपावा. ही सेवा आपल्याला श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी सकाळी किंवा संध्याकाळी करायची आहे. शिवालयात जाऊन करा किंवा आपल्या घरात करा. माता लक्ष्मीची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. आपले अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीम नमः.